नमस्कार। आज आपला फॅट लॉस सिरीजचा तिसरा दिवस आहे, ज्याच्यामध्ये आज आपण बघणार आहोत टीडी म्हणजे काय। टीडीचा इंग्लिशचा फुल फॉर्म आहे टोटल डेली एनर्जी एक्सपेंडिचर। त्याला मराठीत म्हणतात एकूण दैनंदिन ऊर्जा खर्च। म्हणजे तुम्हाला दिवसभरात जे काही तुम्ही वर्कआउट वगैरे जे काही करतात त्या सगळ्यांसाठी लागणारी ऊर्जा म्हणजे टीडी। आता टीडी ह्या टीडी मध्ये चार गोष्टी असतात, बीएमआर, ईट, नीट आणि टीएफ। बीएमआर म्हणजे आपण बघितलं आहे बेसल मेटाबॉलिक रेट, ज्याच्यामध्ये तुम्हाला मराठीत सांगायचं झालं तर शरीराला विश्रांती स्थिती असणाऱ्या लागणाऱ्या कॅलरीज। म्हणजे आपण विश्रांती स्थितीत जरी असलो तरी आपल्याला श्वास घ्यायला, रक्ताभिसरणी प्रक्रिया करायला काही कॅलरीज शरीराला लागत असतात, त्या म्हणजे तो म्हणजे बेसल मेटाबॉलिक रेट। ईट म्हणजे एक्सरसाइज ऍक्टिव्हिटी, व्यायामामुळे खर्च होणाऱ्या कॅलरीज। नीट म्हणजे नॉन एक्सरसाइज ऍक्टिव्हिटी, व्यायामाशिवाय इतर तुमचं जे आपण कार्य करतो, चालायचं, परत घरकाम वगैरे ज्या इतर डेली ऍक्टिव्हिटी असतात त्याच्यामध्ये जी ऊर्जा खर्च होते त्याला म्हणतात नीट। आणि शेवटी असतं टीएफ म्हणजे थर्मिक इफेक्ट ऑफ फूड, अन्न पचनासाठी काही कॅलरीज लागतात त्यांना म्हणतात टीएफ, थर्मिक इफेक्ट ऑफ फूड। असं या चारही गोष्टी मिळून तुमच्या टीडी म्हणजे टोटल डेली एनर्जी एक्सपेंडिचरच्या कॅलरीज या निघत असतात, त्यांना तुमच्या मेंटेनन्स कॅलरी म्हणत असतात। आता तुम्हाला समजले टीडी म्हणजे नेमकं काय। आता तो टीडी काढायचा कसा, तर त्याचं तुम्हाला तुमचा जो बीएमआर आहे गुणिले तुमचा ऍक्टिव्हिटी फॅक्टर करायचा आहे, म्हणजे हालचालीचा दर। आता तुमचा बीएमआर गुणिले तुम्ही व्यायाम जर कधीच करत नसाल तर 1.2 करा, हलका व्यायाम करत असाल 1.3 हे करायचं आहे। त्यानंतर मॉडरेटली ऍक्टिव्ह असणार 1.5 ने त्याला गुणायचं आहे तुमच्या बीएमआरला। त्यानंतर जिम योगा आठवड्यातून 1-2-3 वेळेस करत असाल तर 1.7 ने त्याला मल्टिप्लाय करायचं आहे। आणि डेली तुम्ही जिम योगा वगैरे एकदम स्पोर्ट्स मध्ये तुम्ही खूप ऍक्टिव्ह असणार, एक्स्ट्रीमली ऍक्टिव्हिटी तुमची असेल तर 1.9 ने तुमच्या बीएमआरला गुणायचं आहे, तर तेव्हा तुमचा निघेल टीडी म्हणजे तुमचे टोटल डेली एनर्जी एक्सपेंडिचर या काय मेंटेनन्स कॅलरीज या निघणार आहेत। सोपी पद्धत सांगा, तुम्ही गुगलवरती माय हेल्थ बडी कॅल्क्युलेटर टाकायचं आहे, त्याच्यावर तुमच्या वय, वजन आणि उंची वगैरे टाकल्यावरती तुमचं बीएमआर आणि टीडी हा इझिली निघू शकतो। आता टीडीचा उपयोग नेमकं काय, तर टीडी यासाठी महत्वाचा आहे जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर टीडीचे जे कॅलरीज आहेत त्याच्यापेक्षा कमी कॅलरीजचं तुम्हाला 200 ते 300 कॅलरीज कमी कॅलरीजचं अन्न हे खायचं आहे, म्हणजेच तुम्हाला कॅलरी डेफिसिट डाएट फॉलो करायचं आहे। नंतर तुम्हाला वजन जर वाढवायचं असेल तर त्या टीडी कॅलरीजपेक्षा तुम्हाला जास्त कॅलरीजचं अन्न खायचंय, जेणेकरून तुमचं वजन हे वाढेल, म्हणजेच कॅलरी सरप्लस मध्ये राहायचं आहे। आणि फक्त वजन हे तुम्हाला टिकून ठेवायचं आहे, म्हणजे तुमच्या बीएमआर नुसार तुमचं वजन हे हेल्दी रेंज मध्ये जर असेल तर तुम्हाला टीडीच्या कॅलरीज जेवढ्या आहेत तेवढ्या कॅलरीजचं पर्यंत अन्न हे खायचं आहे। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका। तसेच आमच्या हेल्थ कट्टा पेजला फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।